तुझं आता ब्लड प्रेशर वाढायला लागलंय, 32 वीक्स झालेत, आता वरचेवर आपल्याला सोनोग्राफी करायला पाहिजे. कारण जेव्हा ब्लड प्रेशर वाढायला लागतं तेव्हा आपलं वारेचं कार्य पण कमी व्हायला लागतं आणि मग बेबीकडे जाणारा ब्लड फ्लो कधीकधी अचानक थांबून जातो. त्यामुळे आपल्याला बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवायचं आहे आणि वरचेवर जसं मी सांगेन तसतशी आपल्याला सोनोग्राफी करायची, ज्याला आपण डॉपलर स्टडी म्हणतो. तर डॉपलर स्टडीमध्ये आपलं वारेचं कार्य चांगलं आहे की नाही हे बघण्यासाठी आपण अंबिलिकल आर्टरी डॉपलर करतो. तर अंबिलिकल आर्टरी म्हणजे आपण आईकडून बाळाला जाणारा रक्ताचा पुरवठा असं म्हणतो. पण जेव्हा वारेचं कार्य कमी व्हायला सुरुवात होतं, म्हणजे प्लासेंटाचं जेव्हा कार्य कमी होतं तेव्हा बेबीकडे जाणारा ब्लड फ्लो कमी होतो आणि कधीकधी या डॉपलरमध्ये ॲब्सेंट इन डायस्टॉलिक फ्लो किंवा रिव्हर्स्ड इन डायस्टॉलिक फ्लो असा रिपोर्ट येतो. जेव्हा असे रिपोर्ट येतात तेव्हा बेबीकडून बाळाकडे जाणारा रक्ताचा प्रवाह अगदी संपत आलेला आहे आणि बाळाची अर्जंट डिलिव्हरी करणं गरजेचं आहे. त्यामुळे ही जेव्हा स्टेज सोनोग्राफीची येते तेव्हा घरी जास्त आपल्याला थांबायचं नाही आहे. आपल्याला ताबडतोब आपल्या डॉक्टरांबरोबर हा रिपोर्ट शेअर करायचा आहे आणि न खाता पिताच हॉस्पिटलला जायचं आहे, कारण अर्जंट डिलिव्हरी आपल्याला गरजेची आहे.